नमस्कार मंडळी. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेलं आहे. या आर्थिक वर्षामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कोणते कोणते बदल होणार आणि महागाईच्या झळा परत सर्वसामान्यांना बसणार का, त्याचबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या की नेमकं सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कोणकोणते आर्थिक बदल होणार आहे आणि कोणत्या वस्तू महागणार आहेत किंवा कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम SBIने आजपासून आपले जे बँकेचे जे नियम आहे ते चेंज केलेले आहे आणि ग्राहकांची चिंतासुद्धा वाढवलेली आहे. कारण SBIने FD आणि जे RD असते, रिक्रुटिंग डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट, यामध्ये महत्त्वाचा आणि मोठा बदल केलेला आहे. ज्या अंतर्गत आता सर्वसामान्यांना त्यांच्या FDवरती जो इंटरेस्ट रेट असतो तो आता कमी झालेला आहे. आणि ज्या 6 मेजर बँक होत्या, ज्या सर्वसामान्यांच्या हक्काच्या ज्या मोठ्या बँक होत्या, त्यामध्ये हा बदलसुद्धा झालेला आहे. SBI तसेच या सर्व 6 बँकामध्ये हा बदल झालेला आहे, ज्यामध्ये FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट आणि RD म्हणजेच रिक्रुटिंग डिपॉझिट यामध्ये बदल होऊन आता त्यांचा रेपो रेट म्हणजेच त्यांचे जे व्याजदर आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. जेणेकरून आता आपल्याला FD आणि RDवरील जे व्याज मिळत होते त्यामध्ये आता कपात करण्यात आलेली आहे. हा एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल 1 एप्रिल 2025 पासून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. त्यानंतर सर्वात दुसरा आणि महत्त्वाचा आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये खूप आशादायी असणारा असा दुसरा महत्त्वाचा बदल असा आहे की गॅस सिलेंडरची जी टाकी आहे ती महाराष्ट्रामध्ये आता सध्या 890 रुपयाला म्हणजे एकूणच 900 रुपयाला मिळत होती. त्यामध्ये वाढ करून ही जी टाकी आहे ती पूर्ववत अगोदर जी 1000 रुपयाला मिळत होती तेच 1000 रुपयाची रेट आता कंटिन्यू करण्यात आलेले आहे. म्हणजे सर्वसामान्यांना आता जी गॅस सिलेंडरची जी टाकी आहे त्यामध्ये बदल होऊन त्यांचे रेट जे आहे ते वाढून त्यांना सर्वसामान्यांना गॅस जे सिलेंडर आहे ते आता 1000 रुपयांना मिळणार आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे. सरकारकडून मोदी सरकारकडून 31 तारखेला म्हणजे कालच्या डेटला सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे 2000 रुपये ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते. यामध्येच ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झालेले नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये कालपासून ते 3 तारखेपर्यंत वर्ग करण्यात येणार आहे. परंतु जर त्यांनी त्यांची KYC प्रक्रिया जर पूर्ण केलेली नसेल किंवा त्यांच्या अकाउंटला कोणतेही जर लोन बाकी असेल तर ते जी अमाऊंट आहे त्यावरती आता होल्ड लागणार आहे. आणि महत्त्वाचा बदलसुद्धा एक असा झालेला आहे की जे पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस, लिथियम गॅस यामध्ये सुद्धा एक मोठा बदल झालेला आहे. ज्यानंतर हा बदल होऊन सर्वसामान्यांना जे पेट्रोल, डिझेल जे आहे त्याच्या किमतीमध्ये महत्त्वाची आणि लक्षणीय वाढ झालेली आहे. ज्यानंतर पेट्रोल, डिझेल तसेच शेतकऱ्यांना जे शेतीसाठी इंधन लागते ज्यामध्ये डिझेल समाविष्ट आहे तसेच पेट्रोल समाविष्ट आहे, याच्या किमतीमध्ये सुद्धा जवळपास 3 ते 4 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचा आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अंधार करणारा हा एक शेवटचा जो बदल आहे तो असा आहे की लाईट बिलमध्ये महाराष्ट्र सरकारची MSEDCLमध्ये सुद्धा महत्त्वाचा बदल झालेला आहे. लाईट बिलचे जे बिलिंग युनिट आहे त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा आणि लक्षणीय वाढ झालेली आहे. ज्या वाढ झाल्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना तसेच घरगुती वीज ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे, ज्या अंतर्गत वीजसुद्धा आता महागली जाणार आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर शेती संबंधित नवीन योजना